नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आल्या मोठी अपडेट. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीतील आजचा सोयाबीन बाजारभाव. सर्वोत्तम सोयाबीन बाजारभाव मिळाला. लासलगाव तिकीट 7,660 रुपये, लातूर सोयाबीन बाजारभाव असेल, अकोला सोयाबीन बाजार असेल, जालना सोयाबीन बाजार असेल, वाशिम सोयाबीन बाजार असेल, हिंगणघाट सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर सोयाबीनच्या दरामध्ये मोठी चढ उतार होत आहे. चला तर पाहूया राज्यातील महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील सोयाबीन विषयीची सविस्तर अपडेट. यामध्ये सर्वात कमी बाजार सर्वोत्तम दर अहमदपूरमध्ये 400 क्विंटल अवकले 6,100 रुपये ते 7,580 रुपयाचा बाजारभाव अहमदपूर मार्केटमध्ये. सरासरी दर 61 ते 76 रुपयाचा बाजारभाव अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर लातूर मार्केट 4,021 क्विंटल अवकले 6,500 रुपये ते 7,600 रुपयाचा बाजारभाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती. येत्या काही दिवसामध्ये लातूर, वाशिम, जालनामध्ये 8,000 पर्यंत बाजारभाव जाण्याची शक्यता आहे. अकोला 770 क्विंटल अवकले 6,200 रुपये ते 7,411 रुपयाचा बाजारभाव अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती. 62 ते 75 रुपयाचा बाजारभाव मंगळूर 667 क्विंटल अवकले 6,100 7,380 रुपयाचा बाजारभाव मंगळूर या ठिकाणी. सरासरी दर 61 ते 75 रुपयाचा बाजारची वाटत. अमरावती 832 क्विंटल अवकले 6,100 ते 7,431 रुपयाचा बाजारभाव अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती. सरासरी दर 61 ते 75 रुपयाचा बाजाराची अपडेट आहे. तसेच राज्यातील महत्त्वाचे ठिकाण रिसोड 1120 क्विंटल अवकले 7,100 ते 7,510 रुपयाचा बाजारभाव रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती. सरासरी दर 71 ते 75.10 रुपयाचा बाजाराची अपडेट आहे. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये आपण जर बघितलं, लासलगाव 480 क्विंटल अवकले 6,200 रुपये ते 7,660 रुपयाचा बाजारभाव लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती. सरासरी दर 62 ते 76.60 रुपयाचा बाजाराची अपडेट आहे. तशी इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये आपण जर बघितलं तर लासलगाव असेल, अमरावती, सिंदखेड, हिंगणगाव असेल, हिंगणघाट असेल, नाशिक असेल, या सर्व ठिकाणी 70 ते 80 रुपयाचा बाजाराची अपडेट आपल्याला पाहायला मिळते. सरासरी येत्या काही दिवसांमध्ये तूर, कापूस, सोयाबीन सर्व बाजारभावामध्ये तेजी पावसामुळे आपल्याला पाहायला मिळणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.